नमस्कार महाराष्ट्र. आत्ताच एक मानाचा तुरा आपल्या महाराष्ट्राच्या डोक्यावर एक लागलेला आहे. आता मानाचा तुरा कुठला बघा. देशामध्ये सगळ्यात मोठी एक्झाम जी घेतल्या जाते नीट JEE, त्या आता लीक झाल्या. आता ज्यांच्यामुळे मुलांचे भविष्य घडतील असे शिक्षक यांच्यासाठी होणारी महाराष्ट्रातली TET एक्झाम ही सुद्धाच लीक झालेली आहे. आनंदाची गोष्ट आहे, आणखी थोडासा वेळ मिळेल अभ्यास करायसाठी. पण एक गोष्ट लक्षात येत नाही आहे, ह्या सगळ्या परीक्षा ज्या होत आहेत एकामागे एक ह्या लीक होत चाललेल्या आहेत. आता ह्या लीक होत आहेत की केल्या जात आहेत. एक चांगली तरी गोष्ट आहे की ही एक्झाम होण्याआधी लक्षात येत आहे एक्झाम लीक झाली. पण मला एक सांगा, अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्याच परीक्षा जर लीक होत चालल्या असतील तर आपल्या त्या शिक्षण विभागामध्ये काय सुरू आहे याची काही कल्पना? देशाच्या असो की राज्याच्या असो, प्रत्येक ठिकाणी फक्त एक्झाम लीक सुरू आहे. एक्झामचे फॉर्म भरायचे, पैसे द्यायचे, नंतर काय एक्झाम लीक, मग काय सारवा सुरू. एक छोटीशी साधीची परीक्षा पण नाही घेता येत का या लोकांना? भलं होतं शिक्षकांचं जे शाळेत एक्झाम घेतात, कमीत कमी त्या तरी लीक होत नाहीत. नाहीतर या देशाचं तर आता काही खरं राहिलेलंच नाही आहे. इथे एक्झाम देणे किंवा घेणे हा विषयच संपवून टाकायला पाहिजे. एक्झाम नकोच. अख्खा देश कंटाळला आहे तुमच्या या एक्झाम या नीतीला. एक्झाम घ्यायला गेले की लीक, एक्झाम घ्यायला गेले की लीक. अरे 15 वर्षापासून तुम्ही करताय का या देशामध्ये? इव्हन या राज्यामध्ये काय करताय तुम्ही? कुठल्या गोष्टीकडे लक्ष आहे तुमचं? बाप तिकडे, मुलगा तिकडे नीटची परीक्षा द्यायला जातो ती लीक होते, आणि वडील इकडे TETची एक्झाम द्यायला जातो ती लीक होते. मुलगा वेगळा डिप्रेशनमध्ये आणि वडील वेगळ्या डिप्रेशनमध्ये. महाराष्ट्राला डिप्रेशनमध्ये घालायचं तुम्ही ठरवून ठेवलं आहे का? तेवढं तरी खरं सांगा की तानाशाही खरंच आणायचं ठरवून ठेवलेलं आहे. एक्झाम घेताच कशाला? डायरेक्टली कागद हातात द्या ना की हा तुमचं सिलेक्शन झालं, पैसे भरा आणि सिलेक्शन घ्या. हेच कार्यक्रम राबवा ना. दुसरा कार्यक्रम कोणता येतोय तुम्हाला? पैशांशिवाय दुसरं काही दिसतंय का? काहीच दिसत नाही. आधीच तर देशात नोकऱ्या नाही आहेत, तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही आहे. तुम्ही काय नोकऱ्या द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही तुमचा. कोणाला रोजगार तुम्ही देऊ शकत नाही. कारण कसं आहे ना की तुम्ही सगळेच्या सगळे जेवढेही आहात ना, तुम्ही सगळेच्या सगळे फक्त एकाच कामामध्ये व्यस्त आहे. अख्खा महाराष्ट्र एका कामामध्ये तुम्ही व्यस्त लावलेला आहे. याचं घर फोडू दे, त्याचं घर फोडू दे, याचे इकडे आणू दे, त्याचे तिकडे आणू दे. दुसरं जमतं आहे काय? केलं आहे का तुम्ही दुसरं इतक्या वर्षापासून? तेवढंच एक काम तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडताय. तुम्हाला कोणी प्रश्न विचारायला गेलं की अँटी नॅशनल म्हणून तुम्ही डायरेक्ट घोषित करून टाकता, दहशतवादी म्हणून घोषित करून टाकला. तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत आणि तुमच्या कामावर कुणाला काही उत्तर द्यायचं तुमचं काम नाही. तुमचं चाललं आहे तरी काय? वरून आम्ही या देशाचे नागरिक नाही म्हणून सगळे कागद तुम्ही कॅन्सल करून टाकताय. मग सगळे हुकूम फक्त तुम्ही राबवायचे का? आणि तुम्हाला प्रश्न आम्हाला विचारायची काही मुभाच ठेवलेली नाही. काय कसं चाललं आहे काय तुमचं? कुणाचंच लक्ष नाही आहे. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये फक्त व्यस्त आहे. याला कधी फोडायचं, त्याला कधी फोडायचं, याच्याकडनं किती वसूल करायचे, त्याच्याकडनं किती वसूल करायचे, सगळं हेच. अख्खा देश तुम्ही देशोधडीला घातलेला आहे. अख्खा देश. कुठला काय व्यवस्थित करताय? आणि बोलायला तुमच्या गप्पा, अरे बाप्पा 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 बाप्पा, तुमच्या गप्पांना तर काही वार नाही आहे. तुमच्यासारखे बोलणारे फक्त तुम्हीच. मानलं तुम्हाला.